दीपेश चौधरी हिट केला तर 2000 रुपये, सूरज बाबरे यांच्याकडनं 2000 रुपये देण्यात येतील. मॅच इज ऑन. व्हेरी फास्ट बॉल. पहिलाच बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. वाईटच्या स्वरूपामध्ये वाईट+1 अशा 2 धावा पहिल्या चेंडूवर प्राप्त होतील. पहा प्रेक्षक जल्लोष करतायत. आरडाओरडा. पालवी प्रीमियर लीग ची फायनल. या दरम्यान चेंडू फुल टॉस आहे. बॅटचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? आणि चालवलाय. ओ आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. तरी आणि जर फायनल मारली तर रवींद्रजी भालेकर साहेब आणि दिशांत चौधरी यांच्या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या दरम्यानचा चेंडू फटका चांगलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते अगदी सहजरित्या. दोन धावांच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचलंय. 6च्या घरामध्ये 6 धावा धावफलकावर. या दरम्यान चेंडू चांगला आहे. जबरदस्त चेंडू इकडनं टाकलाय. डॉट बॉल. या दरम्यान चेंडू अडबा बॅटनं फटका फसलाय. चेंडू हवेत. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल झाली आहे. ड्रॉप. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक जर पाहिलं तर आता जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 8च्या घरामध्ये. या दरम्यानचा चेंडू चांगला आहे. जबरदस्त लेंथ ॲक्युरेट पद्धतीने हा चेंडू टाकलाय. डॉट बॉल आलाय. मेगा फिनाले मॅच PPL पालिवली प्रीमियर लीग ची मेगा फिनाले मॅच. धावफलक 8च्या घरामध्ये. हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेलाय. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये षटकाई झाली आहे. समाप्ती. धावफलक 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 9 धावा धावफलकावर. 9 धावा धावफलकावर. आता दोन्ही खेळाडू रिटायर होत आहेत. आपण पाहताय सुशांतजी नांदुरकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम साहेब. मोस्ट वेलकम. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे साहेब. आपण पाहतायत आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रिटायर 8च्या जागेवर आले आहेत.
एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव देखील इकडनं पूर्ण केली जाते. 3 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. नेक्स्ट बॉल. या दरम्यान शेंडू बाटनं खेचायचं होता. क्षेत्ररक्षक उपस्थित त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव. एकेरी धावेच्या मदतीने धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते म्हणजे 14च्या घरामध्ये. 14 धावा धाव फलकावर. नेक्स्ट बॉल बॅटनं फटका फसला होता जरूर. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक, परंतु दीपेश चौधरी पोहोचलेत. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धाव फलक आता जाईल 16च्या घरामध्ये. 16 धावा धाव फलकावर. नेक्स्ट बॉल. या दरम्यान शेंडू फटका फसलाय का? फटका गॅप मध्ये आहे आणि शेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 धावा चौकार. खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव पूर्ण झाली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक धाव एकेरी धावेच्या मदतीनं धाव फलक आता व्हेरी फर्स्ट बॉल. डान्सिंग डाऊन होत्या खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. वाईट चेंडू पंचांचा इशारा आलाय. अवांतर धाब्या चेंडूवर येईल. धावफलक 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. या दरम्यान चेंडू फुल टॉस आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु त्यांच्या रेंजच्या बाहेर चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. प्रेक्षकांचा जल्लोष.
नेक्स्ट बॉल हलक्या हाताने डिफेन्स केलंय. सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 25च्या घरामध्ये, 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. 27 धावा धावफलकावर. ऋतिक गुराडकर यांच्या माध्यमातून सिक्सर जर ठोकला तर इकडनं 200 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. स्विच करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. रिव्हर्स सिक्सर जर ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक संजय चौधरी साहेबांच्या माध्यमातून दीपेश याच्यासाठी देण्यात येईल. ऋतिक गोलंदाजी मार्क करणं आपण ऋतिकला पाहतोय. नेक्स्ट बॉल. डान्सिंग डाऊन द टॅगेत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड ऑन मधनं चाललाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येत आहेत. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 29च्या घरामध्ये. 29 धावा धावफलकावर. या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचं येणं बाकी आहे. या दरम्यानचा चेंडू. फटका. टायमिंग प्रॉपर. नाही झालंय. वाडा फिल्डिंग. वाडा फिल्डिंग. जबरदस्त एफर्ट लावले तिकडे. धावा वाचवल्यात. नक्कीच धावा वाचवल्यात. धावा त्या ठिकाणी वाचवल्या गेल्यात. पाय आतमध्ये होता ऍक्च्युली. त्या ठिकाणी आपण पाहताय धावा वाचवल्या गेल्यात का. येस येस. त्या ठिकाणी तो आतमध्ये होता. प्लेअर आतमध्ये होता. प्लेअर आतमध्ये होता. आम्ही इकडनं पाहतोय. निखिल या ठिकाणी चेक केलं जात आहे. संजय चौधरी आलेत. येस. पंचाचा इशारा आलाय. सिक्सर आहे. पाय जो आहे तो बाउंड्रीच्या बाउंड्रीवर टच होता जेव्हा त्याने उडी. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 35 रन.
दीपेश याच्याकरिता जे सिक्सर साठी 200 रुपये दिले गेले होते ते आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं त्याच्यापर्यंत पोहोचवलेत. महिला मंडळ आपल्याला विनंती आहे, महिला मंडळ आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचंय. महिला मंडळ चला, महिला मंडळ आपल्याला विनंती आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. षटक क्रमांक इकडनं संपुष्टात आलाय. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावर. अजून 2 षटकांचं खेळ येणं बाकी आहे. आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये महिला भगिनींचं आगमन झालंय. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. पालिवली गावातील जेवढ्याही महिला या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती, आपण मान्यवर व्हायचंय. हा फटका जबरदस्त आहे, टायमिंग प्रॉपर, एक्झिक्युशन प्रॉपर आणि चेंडू चौकार आलाय पहिल्याच बॉलवर या षटकातील. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू डान्सिंग डाऊन द ड्रॅकेत खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न, परंतु नकारलंय. दीपेशने आता स्ट्राईक स्वतःच्या बाजूने ठेवली आहे. एक विध्वंसक बॅटर आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील चांगल्या पद्धतीने छाप सोडली आहे दीपेशने आणि आता जल्लोष होतोय कारण दीपेश चौधरी स्ट्रायकिंग एंडला आलाय. पालिवलीचा सिक्सर किंग बॅटिंग साठी, त्याच्या विरोधामध्ये भाईदास. एक चांगलं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. फटका इकडनं फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येत आहेत. त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. दीपेश चौधरीला जीवनदान. हे खूप मागात पडू शकतं. भाईदासने इकडनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल एक्झॅक्टली होते तिकडे चुकी झाली भाईदासची आणि झेल झालाय ड्रॉप. दीपेश चौधरीला जीवनदान. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. एक्झॅक्टली आपण पाहू शकता इकडे चेंडू हवेत गेला, त्यानंतर प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. नेक्स्ट बॉल. भाईदास गती कमी केली, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले प्रयत्न, चांगले एफर्ट सध्या त्या ठिकाणी दाखवलेत. आता सेफली त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलंय. येस, त्या ठिकाणी सेफली चेंडूला स्टॉप केलं गेलंय. चेंडू स्टॉप केलंय. या चेंडूवर धाव किती प्राप्त होतील पंच? एकच धाव या चेंडूवर प्राप्त होईल. एकेरी धावेच्या मदतीने धाव फलक आता जाऊन पोहोचलंय. हा चेंडू फटका हवेत आहे. डाऊन द बॉल प्रशांत बालेकर. इकडनं चुकी होणार नाहीये. मॅचचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि इकडनं जेलबादच्या नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा चेंडू फटका बॅटने खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. षटकाची झाली समाप्ती.
व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू इकडनं आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. दबाव प्रशांत बालेकर वर देखील आहे, कारण समोर पालिवलीचा सिक्सर किंग आहे दीपेश चौधरी. ऑन द स्ट्राईक, एअर स्ट्राईक करेल का इकडनं दीपेश चौधरी. नेक्स्ट बॉल, गती कमी केली आहे, व्हेरिएशन. प्रशांत कडे ही गुणवत्ता आहे आणि ते सातत्याने दर्शवताना देखील दिसलेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब थ्रो आणि दुसरी धाव देखील पूर्ण. दोन धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावांच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचेल ते म्हणजे 46च्या घरामध्ये. आपण पाहतायत दीपेश चौधरी यांचे वडील चंदन चौधरी यांच्या माध्यमातून सिक्सर साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेले. आडवा बॅटनं फटका फसलाय त्या ठिकाणी, झेल ड्रॉप. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलाय आणि दोन धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावांच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचेल 48-48च्या घरामध्ये. रवींद्र गोराटकर साहेबांच्या माध्यमातून इकडनं पारितोषिक लावलं गेलंय. जर बॅक टू बॅक 2 सिक्सर दीपेश लावतो तर इकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दीपेशला दिलं जाईल. नेक्स्ट बॉल, दीपेश चौधरी प्रशांत बालेकर. या दरम्यानचा चेंडू फटका आडवा बॅटनं लपटलाय आणि फेकून दिलं. स्टँड अँड डिस्पॅच. व्हाट अ शॉट इज दॅट. सिक्सर. वर्गाचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व महिला वर्गाचं, पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं, सर्व खेळाडू वर्गाचं, त्याचबरोबर पालिवली प्रीमियर लीग ज्यांचं सपोर्ट प्राप्त झालं त्यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. सिक्सर आला इकडनं दीपेश चौधरीच्या बॅटमधनं, पालिवलीचा सिक्सर किंग आणि त्याच्या बॅटमधनं सिक्सर देखील आलाय. चला जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचंय. जुना चेंडू, विनंती आहे. चला मॅच स्पीडअप करायची आपल्याला विनंती आहे, कारण अंधार होऊ द्यायचा नाहीये. कोणत्याही टीमवर इकडनं अन्याय व्हायला नको या गोष्टीकडे आपण लक्ष देतोय. नेक्स्ट बॉल अडवा बॅटनं अजून एक ब्लास्ट. दीपेश चौधरी इज ऑन द फायर. वन मोर सिक्स. चौधरी यांच्याकडनं 500 देण्यात येईल. ऋतिक गोराटकर यांच्याकडनं देखील 500 रुपये देण्यात येतील. आणि बॅक टू बॅक तिसरा सिक्सर दीपेश चौधरी.
या 5 धावांच्या मदतीने धावफलक कितीच्या घरामध्ये जाऊन पोहोचले? धावफलक धावफलक 70 71 72 चं टार्गेट. कम ऑन डीजे. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त एक सिंगल रन येईल. सिंगल पेक्षा जास्त काहीही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने पहिली धाव, पहिली एक रन धाव फलकावरती स्कोर बोर्डवर लागली जाते. नेक्स्ट बॉल, फटका सुंदर आहे परंतु फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत तिकडे. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 2च्या घरामध्ये. 2 धावा धावफलकावर. बाद अजूनपर्यंत एकही बॅटर झाला नाहीये. 72चं टार्गेट आहे. चेस डाऊन खूप मोठं आहे. त्या अनुषंगाने अटॅकिंग अप्रोच मध्ये बॅटिंग करावी लागेल. प्रशांत बालेकरवर या मॅच मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नजरा राहतील. या दरम्यानचा बॉल चांगला चेंडू आहे. पुढे टाकलाय. त्या ठिकाणी मात्र बॅटरला बीट करत असताना सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आपण पाहतायत अमर पाटील यांना या ठिकाणी वेल काढायला प्राप्त झाले नाही, परंतु त्याकरता तरी देखील त्यांनी या ठिकाणी आमच्या मंडळाचं सहकार्य केलंय. त्यांच्या माध्यमातून देणगी आली आहे. त्याबद्दल अमरजी पाटील आपले देखील मनपूर्वक धन्यवाद. शिवनाथजी पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडनं देणगी आली आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. या दरम्यान चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप.
पंच आमच्या बाजूने बोलतायत. अवांतर धाब आली आहे. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा चेंडू चांगला आहे. प्लॅन मिस. गुड लेंथ. चांगली लेंथ इकडनं मेंटेन केली आहे. या षटकामध्ये डॉट बॉलची संख्या इकडनं वाढवावी लागेल. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू, अजून एक चेंडू डॉट आलाय, परंतु रनआउटची संधी जरूर होती तिकडे. आणि आता रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होणार नाहीयेत. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. आता या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एखादा चौकार जर आला तर बेनिफिट जरूर प्राप्त होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. तिकडे फक्त आणि फक्त एक सिंगल रन. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतील रनआउटच्या स्वरूपामध्ये. एकच धाव्या चेंडूवर येईल. एकेरी धाव्याच्या मदतीनं धावफलक. आपण पाहताय आता नवीन बॅटर 2 मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण गोलंदाजी मार्कवर आलेत. राम मोरे आणि त्यांच्या सोबतीने या टीमचा ट्रम्प कार्ड बॅटर प्रशांत बालेकर, ज्याच्यावर संपूर्ण नजरा लागल्यात. इकडनं हायलाइट बॅटिंग दाखवावी लागेल प्रशांत बालेकरला. संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही काय केलंय ते इकडनं पाहिलं जात नाही. तुम्ही या शेवटच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतायत. मेगा फिनाले मॅच PPL पालिवली प्रीमियर लीगची मेगा फिनालेची मॅच आपण पाहतोय. प्रशांत बालेकर ऑन द स्ट्राईक. एअर स्ट्राईक सातत्याने इकडनं करावी लागेल प्रशांत बालेकरला, कारण टार्गेट जे ते 72 टार्गेट आहे. त्या अनुषंगाने बॅटिंग देखील दाखवावी लागेल. पहिल्या इनिंग मध्ये दीपेश चौधरी बरसला. हा चेंडू बॅटच्या आतमध्ये लागलाय. तिकडे सिंगल धाव घेण्याची संधी जरूर आहे. अगदी सहजरित्या इकडनं सिंगल धाव पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीनं काही बिघडणार नाहीये. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचले 5च्या घरामध्ये. 6च्या घरामध्ये 6 रन ऑन द बोर्ड. प्रशांत बालेकरने जर 6 हॅट्रिक ठोकली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतायत ऋतिक गोराटकर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. राम मोरे जर 6 ठोकतायत. किशोर मानकर यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अल्बा बॅटनं फटका सुंदर आहे. फटका गॅप मध्ये. क्षेत्ररक्षकाकडे नो चान्स. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. स्क्वेअर लेगच्या क्षेत्र चौकाराच्या मदतीने धावफलक आता 10च्या घरामध्ये. या गतीनं बॅटिंग करावी लागेल. मोठे स्ट्रोक सातत्याने दाखवावे लागतील. हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जजमेंट, वेल कॅच. आणि आता मात्र बॉल. या दरम्यान चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये निघून जातो. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव या चेंडूवर. डेड बॉल बनण्याचा इशारा. चेंडू वायरीला लागला त्या ठिकाणी. ती त्या ठिकाणी तार आहे आपण पाहतायत लाईटची. त्याला चेंडू जाऊन धडकल्यानंतर डेड बॉल असा इशारा पंचांचा इकडनं आलाय.
प्रशांतनं या मॅच मध्ये थोडंसं निराश जरूर केले. त्याच्या गोलंदाजीच्या विपक्षामध्ये आपण बॅक टू बॅक 3 सिक्सर दीपेश चौधरीचे पाहिले. त्यानंतर आता इकडनं या इनिंग मध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे. हा चेंडू डाऊन द लेग्स, डावे यष्टी सोडून जाणारा चेंडू पंचांच्या बाजूने बोलतायत. पंचांचे दोन्ही समांतर धाव इकडनं अवांतर प्राप्त होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचेल 11च्या घरामध्ये. 11 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गडी बाद, 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील डावी यष्टी सोडून जाणार आहे. पंच पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये येत आहेत, आमच्या बाजूने बोलतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव इकडनं अजून एक अवांतर प्राप्त होईल. अवांतरच्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचेल, ते म्हणजेच 12च्या घरामध्ये. 12 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या इनिंग मध्ये 71 धावा कुठल्या होत्या. दीपेश चौधरीची एक आक्रमक इनिंग आणि त्या आक्रमक इनिंगच्या जोरावर एक भव्य स्कोर या ठिकाणी उभारलं गेले. नेक्स्ट बॉल अडबा बॅटनं फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक विकेट. धक्का क्रमांक 4. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू प्लॅन मिस, डॉट बॉल. निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. पंच रोशन पाटील इकडनं कळवतायत. षटक क्रमांक इकडनं संपुष्टात आलाय. दुसरं टार्गेट 72चं आणि खूप जास्त मागे आता बॅटिंग करणारी टीम पडली आहे. येणारा चेंडू 18 आणि इकडनं आता धावांची गरज आहे, ती म्हणजे 60. षटक क्रमांक दुसरं संपलंय. गोलंदाजी मार्क म्हणा आता दीपेश चौधरी. आता इकडनं रिव्हेंज घेण्याची संधी आहे. मॅच जिंको की हारो. बॅक टू बॅक प्रशांतने जर 3 सिक्सर ठोकले तर सूरज बाबरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. ऋतिक गोराटकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. सागर बाबरे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. प्रशांत बालेकर यांच्यासाठी संजय चौधरी यांच्याकडनं पहिलाच बॉल डाऊन द लेग्स. अवांतर धाव. 2 विकेट जर दीपेशने प्राप्त केले तर त्यांचे वडील आपण पाहतायत प्रशांतने जर सिक्सर हॅट्रिक केली तर इकडनं आपण पाहतायत चंदनजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून जर प्रशांत सिक्सर हॅट्रिक पूर्ण करतायत तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. डॉट बॉल आलाय. प्रेक्षकांचा जल्लोष पहा. दीपेशचे प्रेक्षक इकडनं वेडे होत आहेत. दीपेश चौधरी. प्रशांतच्या बॅटमधून अडवा बॅटनं फटका फसलाय. जे डिस्टन्स हवं होतं ते डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीये. तिकडे फक्त सिंगल रन. बॅटच्या मिडल चेंडू करू शकले नाहीत अजूनपर्यंत प्रशांत बालेकर. ज्याकरिता ओळखले जातात, ज्या बॅटिंग करिता, ज्या रिचचे ते खेळाडू आहेत, त्या पद्धतीने बॅटिंग अजूनपर्यंत झाली नाहीये. येणारे चेंडू 16 आणि 56 ची गरज आहे. आता 58 ची गरज आहे. हा चेंडू स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल आणि फलंदाजाचं काम तमाम. मैदानाच्या आतमध्ये हितेश बाबरे. बॅटिंग साडी. षटकाराकरिता 200 रुपयाचं पारितोषिक सूरज बाबरे यांच्याकडनं. ओहो वाडा बॉल. क्लीन बोल्ड. दांडी गुल.
ट्रिपल अचित केलंय. फर्निचर डिस्ट्रॅक्ट केलंय. तू मला दांडी दाखवणार तर मी ती वाकवणार. स्पीड मोजणी इकडनं सुरू आहे. 152 च्या स्पीडने टाकलेत. हा चेंडू वाडा शॉट. काय टायमिंग आहे, काय शॉट आहे. टक्कन आवाज आलं आणि बॉल इकडून निघून जातोय सीमारेषा पार. स्वीट साऊंड अँड स्वीट स्ट्रोक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. डॉट बॉल. आता शेवटचं एक षटक शिल्लक आहे आणि फायनलचे ट्रॉफीकडे आता लक्ष इकडनं केंद्रित केलंय. प्रशांत बालेकरने जर मॅच जिंकून दिली तर तब्बल सूरज बाबरे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पहिलाच बॉल. स्टंप पंचांच्या बाजूने वलती. रोशन पाटील सरांचा इशारा आला. अंतरधाव पहिल्याच बॉलवर आली आहे. प्रशांत बालेकर प्रेक्षक वाट बघतायत सिक्सरची. चला येऊ द्या. प्रेक्षक शांत झालेत. एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा हार कुणालाही मंजूर नसते. मैदानाच्या आतमध्ये प्रशांतच्या बॅटमधला स्ट्रोक चांगला आहे. कार्पेटच्या साह्याने खेळले. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केले गेलाय. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. 23च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल. फटका बॅटच्या आतमध्ये लागलाय. टो एंडला एक धाव तिकडे येईल. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. प्रशांतने त्याच्या प्रेक्षकांना फायनल मॅच मध्ये थोडंसं निराश केलेत. एकंदरीत तो खूप जास्त थकलाय देखील, कारण बॅक टू बॅक जर आपण विचार केलं तरी तिसरी मॅच तो खेळतोय. त्या अनुषंगाने बॅटिंग करणारी टीम थोडीशी बॅटिंग या मॅच मध्ये लूज होताना दिसली आहे. भाईदास सडवा बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये. डॉट बॉल आलाय. 9 चेंडू आणि आता 48 ची गरज आहे. 48 रन. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा फटका सुंदर आहे. ओव्हरचा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रपासून दूर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4थँक यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता हा चौकार आलाय. या दरम्यानचा चेंडू मिडल ऑफ द बॅट अँड स्टँड अँड डिलिव्हर. सिक्सर.
हा फटका टायमिंग चुकलंय आणि कॅच पकडलीये आणि याच बरोबर बायदाच्या पारीचा अंत. हा चेंडू मात्र वाळा शॉट टायमिंग प्रॉपर एक्झिक्युशन प्रॉपर आणि हा आलाय सिक्सर 6 धावा. अशा मॅचेस आपण खूप वेळा बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकताना पाहिलेत. इकडे जर चमत्कार झाला तर प्रेक्षक वेडे होतील यामध्ये शंका नाहीये. नेक्स्ट बॉल हा फटका हवेत आहे फटका फसलाय डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि वेल जजमेंट. आतमध्ये आता मॅच फिल्डिंग टीमच्या खिशामध्ये आहे. बॅटची एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. नेक्स्ट बॉल या दरम्यान चेंडू बॅटची एज आणि दीपक चौधरीने पकडलाय झेल आणि बॅटरचा संपलाय खेळ. चला नवीन बॅटर कम ऑन. थँक्यू. दरम्यान चेंडूची सांगता होतीये आणि आता प्रेक्षक उभे राहिले सीमारेषेच्या दिशेनं. जल्लोष होणार दीपेश चौधरीची आक्रमक इनिंग आणि आता विजयाच्या दिशेनं. आणि याच बरोबर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन संध्या 11 टीम
चला चला टीम्स आपण इकडे यायचंय. आपण नंतर जल्लोष करा काय करायचं आहे तो. आपण अंधार पडण्या अगोदर इकडनं मात्र बक्षीस वितरण सोहळा पार पाडणार आहोत. चला सर्व टीम्स या ठिकाणी चॅम्पियन टीमला जो बकरा इकडनं होता तो देखील भेटणार आहे. टीम दीपेश चौधरी अँड कंपनी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टीमचे ओनर आहेत मोतीराम मोरे आणि विजय जाधव यांच्या टीमनं या स्पर्धेची मेगा फिनाले जिंकली आहे. स्पर्धा आपण पाहतायत आई गावदेवी ग्रामस्थ पालिवली आयोजित पालिवली प्रीमियर लीग 2026 चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टीम या स्पर्धेची आपण पाहतायत संडे 11. पहिलं वर्ष देखील त्याच टीमने जिंकलं होतं आणि आता